नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, खूप दिवसांनी मी आज इकडे चालायला आली आहे. आमच्या रूमच्या इथे जवळ जंगल आहे तिथे. तर संध्याकाळचं बघा आता 8:30 वाजलेले आहेत आणि छान असं जेवण केलं आणि बाहेर म्हटलं थोडंसं चालून येऊया म्हणून शतपावली करायला बाहेर पडले. तर बरेच दिवस झाले इकडे आले नव्हते, तर म्हटलं येऊयात. पण आज सुट्टी असं सुद्धा लोक कोण दिसत नाही आहेत. तर आज नॅशनल डे आहे लक्झेंबर्गचा, त्यामुळे बरेच लोक कसे आता सॅटर्डे संडे आणि सोमवारचे एक दिवस सुट्टी घेऊन असे 3-4 दिवस बाहेर फिरायला जातात. किंवा आज कसं नॅशनल डे आहे त्यामुळे सिटी सेंटरला परेड वगैरे काय असतं त्यांचं, त्यामुळे ते लोक तिकडे जातात. त्यामुळे भरपूर लोक आज कमी बघायला भेटतात तिकडे वॉकला आलेली. 1-2 लोक दिसली, पण ते आतमध्ये खरं भीती वाटते, कारण झाडांनी पूर्ण अंधार होतो आतमध्ये, त्यामुळे भीती वाटते. असं मोकळ्या ठिकाणी आलं ना की बरं वाटतं. त्यामुळे म्हटलं चला थोडासा ब्लॉग तरी शूट करूया, म्हणून ब्लॉग शूट करायला घेतलं. तर इथे आले तर बघा, आता इथे जे गवत असतं ना गाईंना जिथे चरायला सोडतात, तिथं पूर्ण कट करून ठेवलेलं आहे. बरेच दिवस आली नव्हते, मला त्या दिवशी बसमधून दिसलं. आणि आज आणि काल आमच्याकडे ना 2-3 दिवस, आज काल आणि परवा दिवशी 3 दिवस लक्झेंबर्गमध्ये म्हणजे रेड अलर्ट सांगितला होता. खूप जास्त ऊन आहे, कमी बाहेर पडा म्हणून लोकांना असं सांगितलं होतं. टेम्परेचर पण 35 डिग्रीपर्यंत जात होतं. अक्षरशः भारतासारखं जाणवतं इथे सुद्धा. फॅन लावून घरात बसावं लागतं, दम निघत नाही आहे अजिबात. आणि बाहेर पडलं तर सोडूनच द्या, अजिबात बाहेर पडू वाटत नाही सुट्टी असूनसुद्धा. पण आत्ता म्हटलं थोडंसं 8:30 वाजल्यात, ऊन थोडंसं कमी असेल म्हणून म्हटलं चालून येऊयात. तर इथे बघा आता छान असं गवत कट केलेलं आहे. आणि इथे कसं आता 6 महिने उन्हाळा असतो, 6 महिने थंडीचे दिवस असतात, तेव्हा गाई गोट्यामध्ये असतात. तर त्यांच्यासाठी ना आत्तापासूनच चारा स्टोअर करून ठेवतात. तर इथं आता गवत कट केलेलं आहे आणि ते कसं स्टोअर करून ठेवतात मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर हे बघा, पाठीमागे सूर्य अजूनही आहे. 8:30 वाजून गेलेले आहेत तरीसुद्धा दिसतोय सूर्य. 10 वाजेपर्यंत कडक ऊन असतंय. ऊन म्हणजे कडक म्हणजे तसं ऊन लागतंच, थोडंफार का होईना. आत्तासुद्धा उन्हाची थोडी थोडी हीट जाणवते 8:30 वाजतासुद्धा. तर हे बघा, आता माझ्या पाठीमागचं सगळं गवत कट केलेलं आहे. खूप मोठं गवत होतं, पण आता ट्रॅक्टरने कट करून ते पूर्ण स्प्रेड करतात. आणि थोडंसं सुकलं ना, कारण कसं थोडंसं पाणी असतं, सकाळचं दव पडतं ना, मग ते पूर्ण एक दिवस असं ड्राय करतात आणि ते स्टोअर करून ठेवतात. तर मी तुम्हाला दाखवते आता बघा. हे बघा, सूर्य अजून सुद्धा आहे. 8:30 वाजल्यात, तर किती वरती सूर्य दिसतोय. तर हे बघा, इकडे मी चालायला आली आणि इकडे गवत असतं, पूर्ण गवत असतं. पण आता ते कट केलेलं आहे पूर्ण. मी बसमधून बघितलं होतं, म्हटलं चला हे पण आपल्याला ब्लॉग पण बनवता येईल आणि तुम्हाला थोडीशी माहिती पण सांगूया आणि आपलं चालणं पण होईल, म्हणून मी इकडे आली आहे. तर बघा कसं ऊन पडलंय, त्यामुळे छान वाटतंय. आणि इकडे गाई अजून चरताना दिसतातच. इथंच असतात का काही माहीत नाही, का त्यांचा मालक संध्याकाळी त्यांना घेऊन जातो. इकडे वरती गोठा असतो, मग तिकडूनच त्यांना रोड आहे डायरेक्टली गोट्यापासूनच. तर हे जे पूर्ण आहे ना, हे पूर्ण तुम्हाला दिसतंय ते. तर इकडे त्यांनी असं ना छोट्या छोट्या असं भागामध्ये असं डिवाईड केलेला आहे. आणि पूर्ण इकडे असा एक मोठा भाग आहे ना, पूर्ण हा गायींना फक्त चरण्यासाठी, म्हणजे गायी मोकळ्या सोडण्यासाठी ठेवलेला आहे. आणि बाकीचा जो इकडचा जो भाग आहे ना, हे गवत, म्हणजे गवत जे 6 महिन्यासाठी जे गायींना लागणार आहे ना, ते ह्याच्यामध्ये उगवल्यानंतर ते स्टोअर करून ठेवण्यासाठी असं हे ठेवलेलं आहे सेपरेट. त्यांनी फक्त एका सेक्शनमध्ये तेवढ्या गायी सोडल्या जातात. तर हे समोर तुम्हाला दिसत असेल, ते गवताचं पूर्ण असे रॅप करून ठेवलेले आहेत. आपण पुढे गेलो बघूया, इथून दिसत नसेल तर हे तुम्हाला दिसत असेल बघा, असं राऊंड सारखं. तर हे पूर्ण त्यांनी गवत ना ट्रॅक्टरने कट करून पूर्ण स्प्रेड करतात, वाळवतात आणि नंतर ते मशीननंच असं रॅप करून ठेवलं जातं. तर हे तुम्हाला असं दिसत असेल बघा, किती ठिकाणी पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला जे असं म्हणजे सुकलेलं गवत दिसतंय, ते पूर्ण असं ती कट करून ते रॅप करून ठेवलेलं आहे. नंतर हे मोठ्या अशा ट्रॅक्टरमध्ये, ट्रॉलीमध्ये भरून ते गोट्यापर्यंत नेलं जातं. आपल्याकडे कसं आत्ता मध्यंतरी एक चालू झालेलं आहे, मुरा घास वगैरे लोक विकत घेतात तशाच टाईपमध्ये. पण हे लोक काय करतात, हे असंच गवत ना स्टोअर करून ठेवतात. इथे जास्त करून गाईंना असं कोणतं केमिकल किंवा पावडर वगैरे असलं काही चारत नाहीत. जेवढं ते इग्नोर करता येईल तेवढं करतात ते. आणि असं नॅचरली सगळं जे काही घास वगैरे असतं, मका म्हणा, गहूचं असू देत, सगळं असं स्टोअर करून ठेवतात, जेणेकरून 5-6 महिने स्नोच्या दिवशी गाईंना चांगला चारा मिळतो. आता हे बघा, हे साईडला ना त्यांनी असं फेसिंग केलेलं आहे तारेचं.
तिथं गवत आहे, तर एवढं मोठं मोठं गवत झाल्यानंतरच त्यांनी कट केलं ते, आणि आतलं सगळं गवत कट केलं आहे. त्यामुळे ह्या झाडात ना, म्हणजे ह्या गवतात ना सगळे किडे बाहेर येऊन बसलेत. तर एवढा आवाज येतोय ना की बस असं वाटतं आत्ताच बाहेर येतात का काय सगळे. तर इथे कोणतीही कामं ना अशी हाताने केली जात नाहीत, सगळी कामं मशीनने केली जातात. त्यामुळे कसं लोकांना कितीही जरी मोठी शेती असली तर ती इझिली करतात. इथे रोजगार मिळत नाहीत, आणि रोजगारी कोण हाताने पण करणारी इथं शेती करणारी नाही आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याकडे टेक्निक आहेत, मशीन्स आहेत. त्यामुळे बरं आहे, यांना लोकांना जास्त कष्ट करायला भेटत नाहीत, डायरेक्ट मशीन लावून सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात. तर हे बघा, तारेचं फेसिंग केलेलं आहे दोन्ही साईडला, लोकांना आत जाता येऊ नये म्हणून. पण सध्या हे ओपन आहे, ट्रॅक्टर आत बाहेर करता यावं म्हणून. तर इकडे बघा, हे सगळं असं गवत कट केलेलं आहे. तर हे पूर्ण जमिनीबरोबर कट केलेलं गवत आहे. स्नोपर्यंत अजून एक 2-3 वेळा चांगलं कट करून होईल. आता किती गवत कट केलेलं आहे बघा, खूप अशा ते जे रोल केलेले आहेत ना, खूप प्रमाणामध्ये दिसतात. जवळजवळ 20 एक असतील अंदाजे, माझ्या मते तर एवढे दिसतात. आणि इथे एक जवळच एक आहे बघा, जवळून बघायला भेटेल. तर हे बघा, हा किती मोठा असं ते रॅप केलेलं आहे गवत, किती मोठं दिसतंय. जवळपास माझ्या हाईट एवढं असेल, एक 5.5 फूट असेल. हे एका टायमाला जवळपास सगळ्या गायांचं होऊन जाईल. एक 20-30 गाय असतील ना, तर सगळ्यांना एवढं एका टायमाला, एका वेळी किंवा एका दिवसाला पुरेल गवत एवढं आहे. आता यांचं कसं गवत टाकायची पद्धत मला माहीत नाही आहे, पण अंदाजे मी सांगते. तर आता इकडे बघा, गाई चरतात आहे, लांब दिसत असतील. तर थोड्या वेळाने आता माणसं बघितली ना की पळत येतात. तर खूप दिवसापासून मी पण इकडे आली नाही आहे, त्यामुळे बघू आता येतात का भेटायला. तर तुम्हाला जे हे पाठीमागं गवत दिसतंय ना, हे ना जेव्हा मशीनने कट करतानाच एकदम छोट्या छोट्या साईजमध्ये कट करतात आणि रॅप करून व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवतात, जेणेकरून उद्या जेव्हा स्नोच्या दिवसात गोठ्यामध्ये जेव्हा गायी असतात त्यांना जर गवत घालायची गरज पडली, म्हणजे गवत घालतात, त्यावेळी त्यांना वेगळा टाईम देऊन ते गवत कट करायची गरज नसते. डिरेक्टली रॅप ओपन करून ते गायींच्या पुढे विस्कटलं जातं. इथे सगळी कामं मशीनने होतात, त्यामुळे सगळ्या टेक्निक व्यवस्थित असल्यामुळे कामंसुद्धा चांगली होतात आणि टाईमसुद्धा वाचतो. आणि इथे अशीच गायी असू द्यात किंवा शेती असू द्या, अशाच पद्धतीने केले जातात. तर आता गायी यायला लागल्या आहेत तिकडे, मी तुम्हाला दाखवते. आता या बघा गायी, संध्याकाळचे 8:30-9 वाजलेले आहेत, पण यांना काही नाही आहे, यांचं फक्त खायचंच चालू आहे. निवांत मस्त अशा चरतात. ते लोक दिसली की इकडे पळत येतात, थोडा वेळ थांबतात आणि माघारी निघून जातात. यांचा मालक इथे सकाळचं सोडून जातो. पाण्याची सुद्धा व्यवस्था व्यवस्थित केलेली असते इथे, त्यामुळे तो एकदा सोडून गेला की डायरेक्ट संध्याकाळी त्यांना घ्यायलाच येतो 10-10:30च्या दरम्यान. काय ते उजेड असतो तोपर्यंत इथंच असतात गायी. तर बघा कशा निवांत चरतात मस्त अशा. 6 महिने 6-7 महिने त्यांच्या मालकाला काही टेन्शन नसतं की बाबा खायला काय घालायचं, दिवसभर इथंच असतात. त्यामुळे फक्त 5-6 महिनेसुद्धा जेव्हा गोट्यात असतात तेव्हा त्याच्यासाठी सुद्धा असं गवत स्टोअर करून ठेवलेलं असतं. त्यावेळेला पण मशीनच्या साईने सगळं केलं जातं, हाताने कोणीही काही तर करत नाही. एव्हाना दूधसुद्धा काढायचं असेल तरी मशीन वापरतात. तुम्हाला वाटत असेल ना की गाई पाळणं म्हणजे इथे खूप इझी आहे लक्झेंबर्गमध्ये, तर इथं तसं नसतंय. आपल्याकडे कसं कधीही गाई आणतो, कधीही गाई विकतो, काही प्रॉब्लेम नसतो. पण इथे लक्झेंबर्गमध्ये गायींबद्दल, पाळीव प्राण्यांबद्दल ना खूप स्ट्रिक्ट रूल आहेत. आता तुम्हाला इथे दिसत असेल बघा, एकासुद्धा गाईच्या गळ्यामध्ये दावं नाही आहे किंवा तिच्या नाकामध्ये व्यसन नाही आहे, कसलाच कोणताच दोरीचा प्रकार नाही आहे. सगळ्या गायी अशा मोकळ्या आहेत. तर इथे जेव्हा गायी पाळायचं असेल ना, तसं तसं आपल्याला इथे नोंद करावी लागते गव्हर्नमेंटकडे की आम्हाला गायी पाळायच्या आहेत. किंवा त्यांच्या प्रत्येकाच्या कानामध्ये तुम्हाला टॅग दिसत असतील, म्हणजे जे आपल्याकडे बिल्ला म्हणतो, तर प्रत्येक गायीच्या कानामध्ये बिल्ले लावणे कंपल्सरी असते आणि त्याचा नंबर सरकारकडे नोंद करावा लागतो. तर इथे प्रत्येक गायीच्या कानामध्ये 2 टॅग लावलेले आहेत, एकाच नंबरचे आहेत. जरी एक पडला तरी लगेच दुसरा असतो, त्यामुळे 2-2 लावलेले आहेत आणि ते कंपल्सरी असते. इथं गायींना बांधून ठेवत नाहीत. गोट्यामध्ये जरी तुम्ही बघायला गेला ना, तरी गायी पूर्णपणे मोकळ्या फिरत असतात आतमध्ये. आणि या गायींना तशीच पहिल्यापासून सवय लावलेली असते मोकळं राहण्याची, कसल्याही दोरीने बांधली जात नाही. त्याचबरोबर गायी जेव्हा आपल्याला विकत घ्यायची असते किंवा इकडे तिकडे ट्रान्सफर करायची असते, म्हणजे आपल्या गाडीतून, वाहतुकीतून अशी ट्रान्सफर करायची असते, तेव्हासुद्धा आपल्याला सरकारकडे नोंद करावी लागते गव्हर्नमेंटकडे की आम्हाला गायी इकडून तिकडे न्यायची आहे असं. तर गायी विकायची असेल, तर लांब ठिकाणी जर पाठवायची असेल तर असं तुम्हाला सांगावं लागतं आधी. तर इथे असे काही बरेच रूल आहेत गायींबद्दल किंवा कुत्र्यांबद्दल. कुत्रंसुद्धा इथे जे पेट्स असतात, डॉग किंवा कॅट पाळतात ना, त्याच्यासाठी सुद्धा इन्शुरन्स असतो.
बऱ्याच काही गोष्टी असतात, इंजेक्शन वगैरे सगळं काही ते फॉलो करायचं असेल तरच तुम्ही हे पाळीव प्राणी पाळू शकता, असा रूल आहे आपल्याकडे. गाईला देवता मानतात, बरोबर, 32 कोटीचं स्थान मानलं जातं, पण आपल्याकडे गाईंना जसं मारतात तरीसुद्धा पण इथे तसं गाईंना मारत नाहीत. इथे थोडासा असा शॉक दिला जातो, जे एक तुम्हाला माहिती आहे काठीसारखं असतं, तसं शॉक दिला जातो, इलेक्ट्रिक शॉक, जर गाई ऐकत नसेल तर. पण यांना असं काठीने वगैरे मारले जात नाही. तर हे असे रूल आहे तिथे. तर त्यांना आता चरू द्यात. आता मला पण टाईम झालेला आहे, 9 वाजलेले आहेत, मी पण आता घरी जाते. अजून तसा दिवस आहे, ऊन आहे भरपूर, पण चला जाऊयात. आपल्याकडे पण एवढ्या जास्त एक साथ गायी जर बघायच्या असतील ना तर क्वचित लोकांकडे बघायला भेटतात, एवढ्या जास्त गायी लोकांकडे नसतात. आपल्या इकडे पाळायला जागा नसते, गोठा छोटा असतो, शेती छोटी असते, त्यांच्या चाऱ्याचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे एवढ्या गायी एक साथ बघायला भेटत नाहीत. क्वचित ज्या लोकांकडे जास्त जमीन आहे, जागा आहे, ते लोक अशी 10, 15, 20 अशा गाया पाळतात. नाहीतर मग नॉर्मली आपले जे छोटे शेतकरी असतात ते 2, 4, 5 गायांपर्यंत असतं किंवा 10 गाया जास्तीत जास्त पाळतात. कारण त्यांच्यासोबत भरपूर गोष्टी येतात, बांधायची जागा, त्यांना खाणं पिणं सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. इथे सगळ्या अशी मोकळी जागा असते, जागा भरपूर असते. जरी नसेल तर गव्हर्नमेंटकडून ते घेतात विकत काही ठराविक पिरियडसाठी, चारा इकट्ठा करण्यासाठी किंवा गाईंना असं मोकळ्या सोडण्यासाठी. त्यामुळे यांना परवडतं आणि हाताने काही करावं लागत नाही. ना गाईंना चारा हाताने गोळा करावा लागतो, ना हाताने त्यांचं शेण वगैरे काढावं लागतं किंवा दूध काढावं लागतं. इथे सगळ्या ॲडव्हान्स गोष्टी आहेत. गवत कट करण्यासाठी मशीन्स आहेत, स्टोअर करून ठेवतात, गोठा मोठा असतो, जागा मोठी असते. त्याचबरोबर डिरेक्टली इथं दूध विकलं जातं, त्याच्यामध्ये कोणतंही भेसळ नसतं. इथे खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा रूल खूप स्ट्रिक्ट आहे, तिथे कोणतेही भेसळ जरा प्यायला मिळत नाही. इंडियामध्ये आत्ता भरपूर चाललेलं आहे, तुकाराम मुंडेने भरपूर काही केलेलं आहे, भेसळयुक्त सगळे पदार्थ बंद केलेले आहेत. करायला पाहिजेत, भरपूर लोकांचे प्रॉब्लेम झालेले आहेत, हे खाणं पिणं असल्यामुळेच खूप लोक आजारी पडतात. तर चला, एवढंच मला सांगायचं होतं. आपल्याकडे पण अशा ॲडव्हान्स गोष्टी आल्या तरीसुद्धा आपले शेतकरी भरपूर अजून पुढे जातील. तर चला मग भेटू अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. तर चला मग, तोपर्यंत काळजी घ्या, बाय.